नमस्कार, स्वागत आहे तुमचं मल्हार आणि आई किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहेत पौष्टिक आणि पचायला हलकी अशी पालक खिचडी. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे पालक, टोमॅटो जे की मी स्वच्छ धुवून कापून घेतले आहेत, त्यानंतर मूग डाळ, तांदूळ हे दोन्ही स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एक कुकर घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाका. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाका. जिरं छानपैकी तडकल्यानंतर त्यामध्ये चिरलेला पालक टाका. पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह, जीवनसत्वे आणि फायबर असतं. पालक खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास पण मदत होते. त्यानंतर आपण कापून घेतलेले टोमॅटो घेतले, ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाका. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आणि मूग डाळ टाका. त्यानंतर आपल्याला जशी पातळ किंवा घट्ट खिचडी हवी आहे त्यानुसार आपल्या तांदूळाला लागतं तसं पाणी यामध्ये ॲड करा. अशा प्रकारे कुकरला झाकण लावून घ्या आणि 2 ते 3 सेकंदांमध्ये खिचडी रेडी होते. ही खिचडी अत्यंत पौष्टिक आणि पचायला हलकी असल्यामुळे पालेभाज्या न खाणारे सुद्धा मुलं ही खिचडी आवडीने नक्की खातील. अशाच पौष्टिक आणि झटपट रेसिपींसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.